नरकासूर हा एक दृष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्यावेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्राग्ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेय रथ दिले होते. नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेची राजकन्या मायाशी झाले असे. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवरती अत्याचार करायचा. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वसिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असा श्राप देखील दिला होता. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्याच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. कामाख्य मंदिर असलेल्या नीलांचल पर्वताच्या दक्षिणेत पांडू गुवाहाटी मार्गावरती ज्या टेकड्या आहेत त्यांना नरकासूर पर्वत असे म्हणतात. नरकासूर हा कामरूपाचा राजा होता आणि तो देवी कामाख्याचा प्रमुख भक्त होता. ज्या मार्गाने बहुतेक लोक मंदिरापर्यंत पोहोचतात त्या मार्गाला नरकासूर मार्ग असेही म्हणतात. वरदान मिळाल्यानंतर नरकासुराला पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव करून देवलोक जिंकायचा होता. इंद्राच्या दरबारावरती हल्ला केला. प्रतापी नरकासुराला पाहून इंद्र सिंहासन सोडून पळून गेले. नरकासुराने आपल्या महालात 16,100 सुंदरींना बंधक बनवले होते. देवलोकातून परतताना नरकासूर देवी अदिती, ऋषी कश्यपची पत्नी आणि देवता ज्यांचे पुत्र मानले जातात च्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवरती मोहित झाला. ते त्याने हिसकावून घेतले. अदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या 8 राण्यांपैकी एक होती. सत्यभामाचे अदितीला कृष्णाकडे नेले. कृष्ण सत्यभामाला म्हणाले, चल आमच्याबरोबर रणांगणात, तू माझ्यासोबत राहावे, तुझी ही इच्छा नेहमीच असते, चल तर मग. कृष्ण आणि सत्यभामा गरुडावरती स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्राग्ज्योतिषपूर कडे निघाले. कृष्णाला पाहून नरकासुरानं आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एका वारानं मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासुरानं राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूळाने प्रहार केला. श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले. श्रीकृष्णांची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेनं नरकासुरावरती बाणानं हल्ला केला. नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली. तिनं श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले. ही त्यांची लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचाच अवतार होती आणि नरकासुराला मातेनंच मारावे असे वरदान होते, म्हणून त्याचा वध झाला. या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. अदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. ज्या दिवशी मायलोकचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासूर कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, आता आम्हाला कोण स्वीकारेल? तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालनपोषण करीन. भगवान श्रीकृष्णानं त्या सर्व मुलींशी विवाह केला. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध झाला. या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाऊ लागली. नरकासुराच्या मृत्यू झाल्यानं त्या दिवशी शुभ आत्म्यांची मुक्तता झाली असे मानले जाते. गंगासागर ते गंगोत्री आणि गंगोत्री ते गंगासागर असा प्रवास करून गंगेच्या दोन्ही बाजूंनी गंगेवर संशोधनात्मक ग्रंथ लिहिणारे निलय उपाध्याय यांचे मत आहे की नैमिषारण्य क्षेत्र ही ऋषींची तपोभूमी होती. हा परिसर हरिद्वारापर्यंत होता आणि त्याला ज्ञानलोक किंवा देवलोक म्हणतात. तेथून खाली बनारसपर्यंत हा परिसर कर्मकांडांचा समजला जातो. हा मृत्यूलोक आहे आणि बलियापासून मंदार पर्वतापर्यंत आणि त्याच्या पलीकडचा प्रदेश पाताळलोक आहे. या जगाचे 7 विभाग आहेत. त्यात एक मायालोक आहे. आदल्या रात्री 12 वाजल्यापासून वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते, कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणाऱ्या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनींची निर्मिती करतात. या ध्वनींची निर्मिती लहरीतील
रजात्मक कणांच्या हालचालीतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरीतील ध्वनिकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंग स्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोशातून रज तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षक कवच नष्ट होण्यास सहाय्य होते. यालाच आसुरी शक्तीच्या वातावरणात दीपाच्या सहाय्याने झालेला संहार असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभ कार्याला दीपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जीवाने आरंभ करावायचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस म्हणजेच एक प्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस. म्हणून नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईनं म्हणजेच पृथ्वीदेवीनं सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये. याउलट हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा करायचा. त्या दिवशीपासून नरक चतुर्दशी हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले गेले जाते.